श्री स्वामी समर्थ. मीन राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन संकेत आणि अनुभव घेऊन येणार आहे? या आठवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील का काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल? करिअर आणि व्यवसायात प्रगतीची नवी संधी मिळेल का कामाचा ताण वाढेल? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की अचानक खर्चामुळे चिंता वाढू शकते? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान टिकून राहील का काही भावनिक प्रसंग मनाला अस्वस्थ करतील? प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये गोडवा वाढेल का गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का अधिक मेहनत आणि एकाग्रतेची गरज भासेल? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का सावध राहणे आवश्यक असेल? आणि ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात कोणते नवे बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया मीन राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, नवीन प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेल्या काही गोष्टी आता स्पष्ट होऊ लागतील. तुमचा संवेदनशील आणि समजूतदार स्वभाव या आठवड्यात अनेक नातेसंबंध सुधारण्यास मदत करेल. ग्रहस्थिती तुमच्या करिअर, आर्थिक जीवन आणि भावनिक नात्यांवर विशेष प्रभाव टाकणार आहे. काही वेळा मन थोडे अस्थिर होऊ शकते, पण सकारात्मक विचार आणि संयम तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. या आठवड्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. योग्य निर्णय घेतल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधी देणारा राहू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची दखल घेतील. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कल्पकता आणि शांत स्वभाव इतरांना प्रभावित करेल. मात्र काही वेळा निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कला, संगीत, लेखन, वैद्यकीय, आध्यात्मिक किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, पण खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. घरातील गरजा, आरोग्य, प्रवास किंवा धार्मिक कार्यांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून काही प्रमाणात फायदा मिळेल. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेणे टाळा. बचतीवर विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. जोखमीच्या गुंतवणुकीत सावध राहणे महत्त्वाचे राहील. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा जाणवेल आणि मानसिक तणाव कमी होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात प्रेमळ आणि भावनिक राहू शकते. घरातील सदस्य तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतील. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. काही जुने मतभेद मिटतील आणि नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होईल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. मात्र छोट्या गोष्टी मनाला लावून घेण्याची सवय टाळा. प्रत्येक गोष्टी जास्त भावनिक होण्यापेक्षा शांततेने परिस्थिती हाताळणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा रोमॅन्टिक आणि भावनिक राहू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील आणि नात्यात गोडवा वाढेल. काही लोकांना त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जुन्या आठवणींमुळे मन भावूक होऊ शकते. एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला वेळ देणे आवश्यक राहील. छोट्या गैरसमजांवर जास्त विचार केल्यास मानसिक तणाव वाढू शकतो. संवाद आणि विश्वास टिकवून ठेवल्यास नात्यात आनंद राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून आकर्षण निर्माण होऊ शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रेरणादायी राहील. अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, कला किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त गुंतू शकते, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन आवश्यक राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन आध्यात्मिक गोष्टीकडे अधिक आकर्षित होईल. पूजा, जप, ध्यान किंवा धार्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते.
मानसिक शांततेसाठी ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरतील. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. काही लोकांना आध्यात्मिक अनुभव मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचारांमुळे मनातील भीती आणि तणाव कमी होईल. घरात सकाळ संध्याकाळ दीप लावल्याने वातावरण प्रसन्न राहील. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवासाचे योग दिसत आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते भविष्यात फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून लाभ मिळू शकतो. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि आवश्यक वस्तूंची काळजी घेणे आवश्यक राहील. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. धार्मिक किंवा समुद्रकिनारी ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास मानसिक आनंद आणि नवीन ऊर्जा देईल. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि ओय नमो नारायणाय या मंत्राचा जप करा. पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गायीला चारा खाऊ घातल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. घरात कापूर लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि वातावरण शांत राहील. हा आठवडा मीन राशीसाठी भावनिक स्थैर्य, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील, तर आर्थिक बाबतीत सावध नियोजन आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि संवाद नात्यांना अधिक मजबूत करतील. विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मेहनतीमुळे यश मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांतता लाभेल आणि प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. योग्य निर्णय, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. धन्यवाद.